मुंबईकरांनो, आता ट्रेन सुटायची वेळ विचारायची नाही तर वेग मोजायची वेळ आलीये. तुम्ही बरोबर ऐकलात. कारण ज्या बुलेट ट्रेनचं स्वप्न आपण वर्षानुवर्ष पाहत होतो, ती ट्रेन आता फक्त कागदावर नाही तर रुळांवर उतरते. आणि हो, 15 ऑगस्ट 2027 हा दिवस लक्षात ठेवा बरं का. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. देशवासियांचं बुलेट ट्रेनचं स्वप्न नवीन वर्षात पूर्ण होतंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे प्रकल्प आणि आता या प्रकल्पाची वाटचाल निर्णायक टप्प्यावर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात घोषणा केली आहे की 15 ऑगस्ट 2027 रोजी प्रवासी पहिलं बुलेट ट्रेनचं तिकीट खरेदी करू शकतील. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच देशाला ही ऐतिहासिक भेट मिळणार आहे. 508 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास अवघ्या काही तासात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प फक्त वेगाबद्दल नाही तर भारतातील रेल्वे प्रवासाची व्याख्या बदलणार आहे. बुलेट ट्रेनचा प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. सुरुवातीला गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा हा 47 किलोमीटरचा मार्ग खुला होईल. त्यानंतर वापी, सुरत, वापी, अहमदाबाद आणि शेवटी मुंबई ते अहमदाबाद हा पूर्ण मार्ग कार्यान्वित केला जाणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन नुसार या प्रकल्पातील सुमारे 85% मार्ग उन्नत आहे. आतापर्यंत 326 किलोमीटरचे स्ट्रक्चर पूर्ण झाले. 17 पूलही बांधून तयार आहेत. या संपूर्ण मार्गावर जपानी तंत्रज्ञानाचा वापर होतोय आणि ट्रेनचा संभाव्य वेग असेल 320 किलोमीटर प्रति तास. वंदे भारत एक्सप्रेसने प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवलाय. आता बुलेट ट्रेन हा त्या विश्वासाचा पुढचा टप्पा आहे. वेग, सुरक्षितता, वेळेची बचत आणि आधुनिक पायाभूत सुविधा. बुलेट ट्रेनमुळे भारत आता जागतिक दर्जाच्या रेल्वे युगात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. बुलेट ट्रेन म्हणजे फक्त वेग नाही, तो भारताच्या बदलत्या क्षमतेचा वेग आहे. 15 ऑगस्ट 2027 या दिवशी भारत फक्त पुढे जाणार नाही तर झपाट्यानं धावणार आहे आणि याचे तुम्ही साक्षीदार असणार आहात. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.